नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण गवारमध्ये बेसन घालून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवतोय, जी की तुम्ही या अगोदर कधीही बनवली नसेल आणि एकदा जर बनवली ना तर नेहमीच याच पद्धतीने गवार बनवून खाल, इतकी भन्नाट बनते. चला तर मंडळी, याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ न घालवता आपण लगेच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही जर घरगुती भोजन चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. चला तर सगळ्यात अगोदर इथे ना आपल्याला गवारीच्या शेंगा घ्यायच्या आहेत. तर इथे पहा, मी ह्या पुणेरी शेंगा असतात ना त्या घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे जर देशी गवार मिळत असेल तर ती वापरली तरीसुद्धा चालेल. आता या गवारीच्या शेंगा सर्वात अगोदर आपण स्वच्छ पाण्याने व्यवस्थित अशा धुवून घेऊयात. संपूर्ण गवार पहा इथे आपण स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेली आहे. आता ही धुतलेली गवार लगेच पाण्यामधून व्यवस्थित अशी निथळून काढून घेऊया. आणि यानंतर गवार आपल्याला स्वच्छ अशी कोरड्या कापडाने पुसून घ्यायची आहे, कोरडी करून घ्यायची. पहा इथे मी धुतलेली गवार व्यवस्थित अशी स्वच्छ पुसून कोरडी करून घेतलेली आहे. आता ही गवारीची शेंग आपल्याला मोडून घ्यायची आहे. याचा मागच्या पुढचा जो देठ असतो किंवा टोकाचा भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला गवार मोडून घ्यायची आहे. जर देशी गवारीच्या शेंगा वापरत असाल तर त्याच्या शिरासुद्धा अशा पद्धतीने आपल्याला काढून टाकायच्या आहेत. तर पुणेरी गवारीला जास्त काही शिरा नसतात, त्यामुळे ही गवार पटकन अशी मोडली जाते. पहा इथे मी अगदी कोवळी अशी गवार या रेसिपीसाठी वापरणार आहे. देशी गवार वापरत असाल तर तीसुद्धा आपल्याला कोवळी घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपण संपूर्ण गवार मोडून घेऊया. पहा इथे आपण गवार व्यवस्थित निवडून घेतलेली आहे. आता लगेचच गॅसवरती कढई ठेवूया. कढई व्यवस्थित अशी गरम झाली की यामध्ये घालायचं आहे अगदी थोडंसं तेल. आणि व्यवस्थित अशी निवडून घेतलेली गवार आपल्याला यामध्ये घालायची आहे. आणि हलकीशी अशी गवार आपण या तेलामध्ये मिक्स करून घेऊया, परतून घेऊया. आता आपल्याला गवारमध्ये बेसन पीठ घालायचं आहे. तर पहा इथे आपण अगदी पाव वाटी म्हणजे 2 मोठे चमचे इतपत बेसन पीठ घेतलेलं आहे. हे संपूर्ण बेसन पीठ आपल्याला गवारमध्ये घालायचं आहे. गवारमध्ये बेसन घातल्यानंतर व्यवस्थित अशी गवार आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आणि इथे आपल्याला ना गॅस अगदी मध्यम ठेवायचा आहे किंवा लो ठेवला तरी पण चालेल. मध्यम टू लो गॅसवरती गवार आणि बेसन आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. बेसनला छान खमंग असा वास सुटेपर्यंत आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे. सोबतच गवारसुद्धा यामध्ये भाजून घ्यायची आहे. तर असं बेसन भाजल्यामुळे भाजी आपली चवीला खूपच भन्नाट बनते आणि गवारसुद्धा भाजली जाते आणि पटकन शिजते सुद्धा. ही गवारीची रेसिपी खूपच चवीला भारी लागते. एकदा जर बनवाल ना तर तुम्ही परत परत याच पद्धतीने बनवाल, इतकी जबरदस्त बनते. गॅस इथे आपल्याला मध्यम टू बारीक ठेवायचा आहे, जेणेकरून बेसन करपणार नाही. मस्त खमंग वास सुटेपर्यंत अधूनमधून पहा असं बेसन यामध्ये भाजून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता तुम्ही बेसन आणि गवार दोन्हीसुद्धा छान खमंग असं आपण भाजून घेतलेलं आहे. बेसनचा सुद्धा खूप छान असा वास येतोय. आता इथे आपली गवार आणि बेसन भाजून झाली की यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता यावरती आपल्याला पाण्याचा शिपका द्यायचा आहे. अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे. पाण्याचा शिपका मारायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जास्तही पाणी नाही, अगदी थोडंसं पाणी घेऊन यावरती शिंपडायचं आहे, शिपका मारायचा आहे. त्यानंतर मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण यावरती झाकण ठेवून गवार छान अशी भाजून घेऊया, म्हणजे वाफवून घेऊया. झाकून ठेवल्यामुळे गवार आणि बेसनसुद्धा छान असं वाफळलं जातं. 2 ते 3 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढूया, मिक्स करून पाहूया. गवार अगदी मस्त अशी वाफवली गेलेली आहे. सोबतच बेसनसुद्धा छान असं वाफलेलं आहे. गवार अर्धी कच्ची अशी शिजलेली आहे. आता ही गवार आपण कढईमधून काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे, म्हणजे पहा आपल्या भांड्याचा सुद्धा जास्त पसारा होत नाही. आता याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये घालूयात आपण 1 छोटा चमचा मोहरी. मोहरी छान अशी तडतडली की 1 छोटा चमचा जिरे घालायचे आहे. जिरे छान असे फुलले की यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे, कढीपत्ता घालायचा आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. कांदा छान लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतवून घेऊया. यामध्ये आपल्याला इतर कोणतंही वाटण करायची गरज पडत नाही. अगदी झटपट अशी ही रेसिपी आपण बनवू शकतो. पहा इथे आपला कांदा छान अगदी लालसर असा झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे.
टोमॅटो घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता टोमॅटो आपल्याला हलकासा मऊसूद होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा आहे। यावरती आपण थोडंसं मीठ घालून मिक्स करून घेऊया, म्हणजे टोमॅटो पटकन असा शिजला जातो। तर आजची ही गवारीची रेसिपी आपण अगदी झटपट अशी बनवू शकतो, घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये, आणि चवीला तर खूपच जबरदस्त बनते। कोणतंही वाटण करायची गरज पडत नाही, शेंगदाण्याचं कूट वापरायची सुद्धा गरज पडत नाही। पहा, इथे आपण टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण काही मसाले घालूयात, जसे की लाल तिखट घालायचं आहे, 1 छोटा चमचा लाल तिखट, सोबतच 1 चमचा काळं तिखट म्हणजे आपला घरगुती मसाला घालायचा आहे, थोडीशी हळद घालायची आहे, आणि हे सर्व मसाले यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। तुमच्या आवडीप्रमाणे तुमचे जे काही घरगुती मसाले आहेत ते तुम्ही या भाजीमध्ये वापरू शकता। मसाले छान व्यवस्थित परतून घेतले। आता यामध्ये भाजलेली गवार घालायची, गवार घालून छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया। गवार व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे। आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया। आता यामध्ये ना आपल्याला गवार शिजण्याकरता थोडंसं पाणी घालायचं आहे, 1 ग्लास पाणी यामध्ये घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता गवार आपण अगोदरच भाजून घेतलेली आहे, त्यामुळे पटकन शिजते, जास्त पाणी वापरायची गरजही पडत नाही। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया। गवार भाजताना आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे इथे बेतानंच मीठ वापरायचं आहे। पहा, इथे भाजीला मस्त अशी उकळी आली की गॅस बारीक करायचा, यावरती झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवरती भाजी छान अशी शिजवून घ्यायची। एक 4 ते 5 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढूया। पहा, इथे भाजी अगदी मस्त अशी शिजलेली आहे। गवार भाजल्यामुळे पटकन अशी शिजली जाते। मस्त अशी इथे आपली बेसनमधली गवारीची शेंग तयार झालेली आहे। यावरती आता आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। मस्त गरमागरम अशी ही गवारीची शेंग तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत सर्व करू शकता। टिफिनसाठी सुद्धा अशी गवारीची शेंग तुम्ही नक्कीच बनवू शकता। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बेसनमधली गवारीची शेंग एकदा नक्कीच बनवून पहा, मला खात्री आहे तुम्हाला ही शेंग जरूर आवडेल। तर मंडळी, तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा। जर सुद्धा आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा, आणि घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला आता सबस्क्राईब करा, त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवनवीन अशा व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। पहा, ही भाजी दिसायला जितकी सुंदर दिसते ना, त्यापेक्षा चवीला खूपच जबरदस्त झालेली आहे। मंडळी, तुम्ही माझा आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहिला आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या अशा युनिक रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात, आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील। ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, 100% खात्री देऊन सांगते की तुम्हाला अशी रेसिपी जरूर आवडेल, त्यामुळे एकदा तरी थोड्याशा प्रमाणामध्ये नक्कीच बनवून पहा। चला, आपण भेटूया आपल्या नवीन अशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। चला मग, बाय बाय।